संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 116 वर निरूपण पाहणार आहोत. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियाची, हात पाव दिशे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची ते, रवीची अंगी प्रकाश सकळा, वचने निराळा भेद दिला, तुका म्हणे माप वचनाच्या अंगी, सौख्य काय रंगी निवडाचे, हात पाव दिशे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची ते. प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज या अभंगामधून, कारण त्यांच्या जीवनामध्ये जी अनुभूती आलेली आहे, अनुभूती येत असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे प्रसंग आलेले आहेत, अडथळे आलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांच्या जी चुका झालेल्या आहेत जीवनामध्ये, आपण चुकतो कुठं आपल्या जीवनामध्ये, ते महाराज या अभंगामधून सांगत आहेत. कारण चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियाची. कारण आपल्या जीवनामध्ये जे चित्त आहे आणि या चित्तामध्ये जे चिंतन चालू आहे, ती कल्पनेची धाव वाढत आहे आणि कल्पनेची धाव वाढत आहे, जे जे वाडे हाव इंद्रियाची. कारण आपण या जगामधील सर्व लोक भक्तिमार्गामधील असतील, कर्ममार्गामधील असतील, ज्ञानमार्गामधील असतील, योग मार्गामधील असतील किंवा संसारामधील लोक असतील, ज्याला प्रगती करायची आहे, ज्याला काही प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये, कारण हे चित्तामध्ये जे चाललेलं चिंतन आहे, ते कशाचं चिंतन चालू आहे ते त्यानं पाहिल्याशिवाय, ते पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दररोज 1 तास तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे. कारण ह्या चित्तामध्ये जे चिंतन चालू आहे आणि जे इंद्रियाची जी धावाधाव तुमच्या जीवनामध्ये चालू आहे, मग हे चित्तामध्ये चिंतन कुणाच्या आदेशामुळे तुमच्या जीवनामध्ये चालू आहे ते चित्त. कारण चित्त तर तुमच्या जीवनामध्ये, कारण आपण या चित्ताबद्दल बऱ्याच व्हिडिओमध्ये निरूपण मांडलेलं आहे. कारण अंतकरण चतुष्टीपैकी हे 3ऱ्या नंबरचं चित्त आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. कारण तुमच्या जीवनामध्ये मन इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, बुद्धीपेक्षा तुमचं चित्त सूक्ष्म आहे, चित्तापेक्षा तुमचा अहंकार सूक्ष्म आहे आणि अहंकारापेक्षा तुमचं आत्मस्वरूप तुमच्या जीवनामध्ये सूक्ष्म आहे. मग हे जे आपल्या चित्तामध्ये चिंतन चालू असतं, ते कोणाच्या आदेशानं चालू आहे, तर त्या मनाच्या आदेशानुसार आपल्या जीवनामध्ये ह्या चित्तामध्ये चिंतन रात्रंदिवस आपलं हे चित्त, म्हणजे आपण त्याला विचार करतो म्हणतात, हे विचार आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस चालू आहेत. ते बंद व्हायला तयारच नाही. जेवत असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये विचारानं चालू असतात आणि आपलं जेवण चालू असतं. पूजा करीत असताना आपण पूजा चालू असते आणि आपलं मन दुसरीकडेच काहीतरी विचाराच्या ह्याच्यामध्ये मग्न असतं. आपण कीर्तनात असतो, पण आपण त्या कीर्तन आपण ऐकत नाही. मन आपल्याला कीर्तन ऐकू देत नाही. कारण आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये जे विचार चालू आहेत, हे रात्रंदिवस चालू आहेत. म्हणून त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. भगवंत तर आपल्याला मिळतच नाही. कारण चित्तामधलं हे चिंतन तुमच्या जीवनामध्ये बंद केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण मी भगवान शिवाचं जे सूत्र आहे, चित्त हा मंत्र आहे. मंत्राचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा, ज्याची पुनरावृत्ती आपल्या जीवनामध्ये केली जाते. ज्या विचाराची पुनरावृत्ती केली जाते तेच आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. आज जे आपण आहोत, मागील जन्मामध्ये केलेल्या विचाराचे, जे विचार केलेले आहेत त्या विचाराची पुनरावृत्तीमुळेच आज आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त होतं, ते जे होतं ते मागच्या
कर्मामुळेच होतं, म्हणजे त्या चित्तामध्ये केलेल्या चिंतनामुळे. आणि पुढचाही जन्म आपल्या जीवनामध्ये जे मिळणार आहे, आपल्या चित्तामध्ये जे चालणारे विचार आहेत, त्या विचारामुळेच, त्या चिंतनामुळेच आपल्या जीवनामध्ये पुढचाही जन्म मिळणार आहे. आणि याही जन्मामध्ये तुम्हाला जे पाहिजे आहे, मला 50 लाख रुपये पाहिजे आहेत, तर मला 50 लाख रुपये नुसतं चित्तामध्ये चिंतन करून मला 50 लाख रुपये पाहिजे आहेत, 50 लाख रुपये पाहिजे आहेत, तर मिळणार आहेत का? हे मिळणार नाही. त्याच्यासाठी मला कष्ट करावे लागतील, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तर माझ्या जीवनामध्ये 50 लाख रुपये मिळतील. ज्याला जे पाहिजे, ज्याला भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल, ज्याला धन पाहिजे असेल, ज्याला मान पाहिजे असेल, ज्याला स्थान पाहिजे असेल, जे पाहिजे असेल ते त्या मनुष्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज जे सांगतात, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियाची. म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे जे चिंतन चालू आहे, ते कशाचं चालू आहे? कल्पनेचं. कोणत्या कल्पनेचं चिंतन चालू आहे? इंद्रियाची जी धावाधाव चालू आहे, हाव इंद्रियाचा जो चालू आहे, ते तुम्ही तुमच्या आत दररोज 1 तास पाहिल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही. तुम्हाला आजारच कोणता झालेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही विलाज काय करता, जोपर्यंत तुम्हाला त्या आजाराचं निदान लागणार नाही, आपल्याला रोग काय झालेला आहे, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये औषधं खाता येतात का? आपल्याला औषधं खाता येत नाही. तसं आपण या संसारामध्ये, परमार्थामध्ये हेच चाललेलं आहे की मला आजार काय आहे सांगणारा, आमच्यासारखा कीर्तन सांगणारा 4 तास बोलायला, त्याच्या अंतःकरणामध्ये, ह्या चित्तामध्ये चालणारे विचार हे चालूच आहेत. एक गाडी झाली तर ही गाडी बदलावी, दुसरा मठ बांधावा, तिसरा मठ बांधावा, अजून शिष्य परिवार त्याच्या जीवनामध्ये गोळा करावा. हे चित्तामध्ये चालणारं चिंतन जोपर्यंत जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये बंद करीत नाही आणि चित्तामध्ये केवळ, कारण आपलं हे जे चित्त आहे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण चित्त हेच आपलं स्टोअर बी म्हटलं तर त्याला काही हरकत नाही. या चित्तामध्ये सतत भगवंताचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये चालू राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या अधीन मन, इंद्रिय तुमच्या अधीन तुमच्या जीवनामध्ये करून घ्यावे लागतील. हे मन इंद्रिय तुमच्या अधीन करून घेणं एवढं सोपी गोष्ट नाही. म्हणून हे तुम्हाला 1 तास तुमच्यासाठी प्रत्येक मनुष्याने, जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये देतो आणि जो मनुष्य 1 तास आपलं चिंतन करीत राहतो, आपल्या चित्तामध्ये काय चाललेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, अनुसरे तो अमर झाला, कारण अंतरला संसारा. जो शब्दाचं, कारण जगद्गुरु तुकोबा सर्व साधू संतांच्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनाचं अनुसरण करतो, तोच अमर होतो, तोच या संसारामध्ये, कारण संसारापासून अंतरला जातो किंवा त्या संसारापासून त्याच्या जीवनामध्ये मुक्त होतो. आपल्यासारखा मुक्त होत नाही. आपण हे रात्रंदिवस चिंतन बी चालू आहे, रात्रंदिवस नामजप बी चालू आहे, रात्रंदिवस कीर्तन लोकाला सांगण्यात तो मग्न आहे, पण चिंतनही आपल्या जीवनामध्ये चालू आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्या इंद्रियाची धावाधाव चालू राहणार. तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान हे कधीच तुम्हाला प्राप्त होणार नाही. हे कल्पनेची धावाधाव, कारण ही कल्पना एवढी विचित्र आहे, हे विषय एवढे विचित्र आहेत, विषयापेक्षा हे विषय खराब आहेत. म्हणून महाराज सांगतात की चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियाची. तुम्ही लोकाचं, त्याच्या मनामध्ये काय चाललं त्याच्याबद्दल लोकाचाच विचार करता की तो त्याचं चिंतन काय चालू आहे, त्याच्याबद्दल, स्वतःबद्दल काहीच नाही. लोकाला दोष देता तुम्ही. लोकाला दोष देण्यात तुमचा वेळ विनाकारण वाया घालू नका. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी सर्व वेळ द्या, कारण तुम्ही तुमच्या स्वरूपाचे तुम्ही मालक आहात.
तुमच्या देहाचे तुम्ही मालक आहात, दुसरा मालक नाही. कारण चैतन्य हा आत्मा आहे, माझा स्वभाव आहे. माझ्या स्वभावाला मला जाणायचं आहे. माझ्या स्वभावापासून मी एक क्षण दूर झालेलं नाही. हे माझ्या जीवनामध्ये मला पाहायचं आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला जे चिंतन चालू आहे, ते चिंतन तुमच्या आत्मस्वरूपाचं, त्या परमात्म स्वरूपाचं चिंतन तुमच्या चित्तामध्ये रात्रंदिवस ज्यावेळेस चालू राहील, त्यावेळेसच तुम्ही त्या भगवंत स्वरूप, भगवंत प्राप्तीसाठी तुमचं पहिलं पाऊल तुमच्या जीवनामध्ये उचललं, असं या अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हातपाव दिशे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची ते. आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं आपले हात काम करतात, आपले पाय काम करतात, आपलं शरीर चालतं. हे शरीर चालतं का हो? हे शरीर तर जड आहे, मृत आहे शरीर. शरीर काहीच काम करू शकत नाही. तुमचं मन, बुद्धी, चित्त हे सुद्धा काहीच काम करू शकत नाही. त्याला चलविणारा या शरीरामध्ये कोणतरी आहे. कोणतरी या शरीराचा मालक आहे. जीवात्मा या शरीराचा मालक आहे. आत्माराम या शरीराचा मालक आहे. या आत्मारामाच्या सत्तेनुसार, या जीवात्म्याच्या सत्तेनुसार या शरीरामधला कारभार रात्रंदिवस तुमच्या जीवनामध्ये चालू राहतो. मात्र तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे शरीरच काम करतं. मीच प्रवचन करतो, मीच बोलतो, मी माझा, हे अहंकार माझा बोलत असतो. या अहंकाराची माती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे, नाही तर तुमची माती हा अहंकार तुमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या शरीरामध्ये सत्ता फक्त या जीवाची सत्ता आहे, मात्र या शरीराची काही सत्ता नाही. हात पायाची सत्ता नाही, मनाची नाही, बुद्धीची नाही, कुणाचीच सत्ता नाही. कारण सर्व सत्ता तुमची स्वतःची आहे, त्या आत्मस्वरूपाची सत्ता आहे. हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. महाराज सांगतात, हात पाव दिशे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची आहे. हे तुमच्या जीवनामध्ये जी भेद करायलात, शरीराची सत्ता, मनाची सत्ता, हे नावाचा भेद आहे. खरी सत्ता त्या आत्मस्वरूपाची आहे. हे ठामपणे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, रवीचे अंगी प्रकाश सकळा, वचने निराळा भेद दिला. इथंही असंच उदाहरण देतात. कारण या सर्व सृष्टीला प्रकाश देणारा तो सूर्य आहे. प्रकाश देणाराच नाही तर या सर्व सृष्टीमधील, कारण आपण सुद्धा सूर्याच्या, कारण त्या शक्तीमुळे, सूर्याच्या किरणामुळे आपलं शरीरामध्ये हे पचनक्रिया होते, आपल्याला अन्न खायला मिळतं. सर्व जीव जंतू, या जगामधील सर्व जीव, या चराचरामधील जी वाढ होते, घट होते, ते सूर्याच्या किरणामुळे, सूर्याच्या शक्तीमुळे होते. मात्र आपण त्या सूर्याला विसरून गेलेलो आहोत. सूर्याचे किरण म्हणतो, सूर्याची काय उष्णता वाढलेली आहे, काय ऊन आहे, किती सेल्सिअसमध्ये तापमान आहे. हे वचने निराळा भेद दिला. कारण ह्या नावानं तुमच्या जीवनामध्ये भेद दिल्याने त्या सूर्याच्या सत्तेला तुम्ही विसरता कामा नये. त्याला भेद दिल्याने त्याची सत्ता वेगळी होणार नाही. कारण त्याची सत्ता पूर्ण सूर्याची सत्ता या जगावर आहे, त्याचाच प्रकाश या जगावर आहे. तुम्ही ह्या नावामध्ये कितीही भेद केला, तुम्ही किरण म्हटलं, उष्णता म्हटलं, तापमान म्हटलं, ह्याच्यामुळे फक्त ह्या तुमच्या नामाचा भेद होतो. मात्र सर्व सत्ता त्या सूर्याची आहे. हेच महाराजाला सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये सर्व सत्ता त्या आत्मस्वरूपाची आहे, सर्व सत्ता त्या जीवाची आहे. कारण दुसऱ्या चरणात सांगितलं, तिसऱ्या चरणात उदाहरण तेच दिलेलं आहे, आणि शेवटच्या चरणात मी
महाराज म्हणतात, तुका म्हणे माप वचनाच्या अंगी, सौख्य काय रंगी निवडावे. महाराज म्हणतात, प्रत्येक मनुष्याच्या मुखावाट शब्द उत्पन्न झाला की त्या शब्दाचे काल्पनिक किंवा अस्तित्व निर्माण होतेच. शब्द तुमच्या मुखावाट निघाले की त्या शब्दाचं माप म्हणजे त्या शब्दाचा अर्थ, हे या जगामध्ये जशी तुमची बुद्धी असेल तसं तुम्ही त्या शब्दाचा अर्थ प्रत्येक मनुष्य या जगामध्ये लावीत जातो. आता मी निरूपण मांडलेलं आहे, ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लावीतच राहता. आता महाराजाचे जे शब्द आहेत त्या शब्दाचा बी मी माझ्या जीवनामध्ये अर्थच लावलेला आहे. महाराज काय, तुका म्हणे माप वचनाच्या अंगी, सौख्य काय रंगी निवडावे. कारण माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या विचाराप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ काय होतो ते मी सांगायला. तुम्ही तुमच्या मताप्रमाणे या शब्दाचा अर्थ तुम्ही लावणार आहात. मात्र हा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लावित असताना ज्याच्या त्याच्या काल्पनिक विचारानुसार त्या अर्थ त्या शब्दाचा निघत असतो. मात्र काही जण मौन धरलं. आता मौन धरलं तर तिथं कोणता भेद निर्माण झाला, कोणता रंग वेगवेगळा निवडता आला. कारण या जगामध्ये भगवंताबद्दल काही शब्दानं बोलतात, काही मौन धरतात त्यांच्या जीवनामध्ये मौन धरल्यानं आणि शब्दानं वर्णन केल्यानं. कारण भगवंत हा शब्दामध्ये सापडला जातच नाही. शब्दामध्ये भगवंताचं वर्णन करता येतच नाही, पण पर्याय नाही. शब्दाशिवाय दुसरा पर्याय नाही या जगाला सांगण्यासाठी. आणि मौन बी धरून तुमच्या जीवनामध्ये भागणार नाही. कारण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची, त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी जे महाराजांनी पहिलं चरण सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या जीवनामध्ये. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाढे हाव इंद्रियाची. कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 1 तास वेळ दिल्यानंतर हे चित्तामध्ये जे चिंतन चालू आहे ते चिंतन कशाचं आहे, विषयाचं आहे, धनाचा आहे, पदाचा आहे, मानाचा आहे, हे बंद करून तुम्ही कारण तुमच्या भगवंताचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये सुरू केल्यानंतर तुम्हाला त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती झाल्यानंतर तुमच्या शेवटी मग ते तुम्हाला राहवत नाही. कारण महाराजाला तरी भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी जसे अभंग केले तसं तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची अनुभूती जी आलेली आहे ते शब्दामध्येच मांडणार आहात. त्या शब्दाशिवाय दुसरा पर्यायच नाही या जगामध्ये. म्हणून त्या शब्दाचं माप काय, वचन. कारण तुका म्हणे माप वचनाच्या अंगी, सौख्य काय रंगी निवडावे. कारण त्या शब्दामध्ये त्या भगवंताचं तुम्ही माप मांडणार आहात, ते मांडता येणार नाही, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.